नमस्कार, मी सोहन जयस्वाल. आपण पाहत आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे. आणि आता आपल्यासोबत राऊतमळे येथील काही नागरिक आहेत, भाजप पक्षाचे काही कार्यकर्ते आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत, कारण की सध्या पंढरपूर शहरामध्ये नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधतोय की काय सांगू शकाल काका, तुमच्या प्रभागात आम्ही आलोय, काय वाटतं, निवडणूक चालू आहे? नमस्कार, मी नागेश राहिरकर, राहणार राऊतमळा पंढरपूर. तर सध्या पंढरपूर नगरपरिषदेची 2025 जनरल निवडणूक चालू आहे. रणधुमाळी जोरात आहे. आता ह्या भागामध्ये ड्रेनेज लाईन वगैरे झालेली आहे. पाण्याचा प्रश्न पण इथला मिटलेला आहे. पाणी लाईन पडलेली आहे. रस्त्याची कामं मंजूर झालेली आहेत. त्याचबरोबर DP सुद्धा इथं मंजूर झालेला आहे. आणि हे सर्व प्रशासन मालक जे आहेत आपले भाजपचे आणि महायुतीचे माजी आमदार यांच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत. आणि इथून पुढंसुद्धा बऱ्याचशा गोष्टींचे कामं मार्गी लावणार असं आता थोड्या वेळापूर्वी त्यांची सभा झालेली आहे. इथं त्या बाबतीत इथल्या नागरिकांनी मी समस्या मांडल्या. त्यांनी त्या समस्यांचं निरसन पण केलं की नगरपालिकेकडं पैसा कसा येतो, तो कसा खर्च केला जातो, रस्त्याला खर्च किती होतो, पाण्यासाठी किती खर्च केला जातो, पाणी कसं उचललं जातं, त्याचं शुद्धीकरण कसं केलं जातं, त्याचबरोबर रस्त्याची कामं कशा पद्धतीनं मंजूर करून आणावं लागतात, त्यासाठी काय करावं लागतं, ह्या बऱ्याचशा गोष्टी ज्या सामान्य लोकांना माहीत नसतात की प्रशासन पातळीवर कशा पद्धतीनं मुद्दे मांडून ते पटवून देऊन सरकारकडनं कामं करून कशी घ्यायची असतात, ह्या बऱ्याचशा गोष्टी त्यांनी नागरिकांसमोर मांडल्या. आणि बऱ्याचशा त्या आम्हाला पटलेल्या आहेत. कसं आहे की प्रचार म्हणा किंवा जी काय समोर पार्ट्या असतील, आता ही कसं आहे निवडणूक आहे म्हणल्यावर एकमेकाच्या विरोधात आरोप होत असतात. पण भावनिकतेला बळी न पडता आपल्या शहराचा विकास कसा होईल ह्याचं त्यांनी अतिशय व्यवस्थित पद्धतीनं मांडणी केली. 40 वर्षापासून सत्ताधार परिचाराकडे जाईल. बरोबर आहे ना. का विकास झाला? 40 वर्षापासून त्यांनी काय केलं ह्या बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगितल्या. म्हणजे मोठे मालक असल्यापासून पंढरपूरची परिस्थिती काय होती, म्हणजे मोठे मालक आमदार पहिल्यांदा झाल्यानंतर त्यावेळेस पंढरपूर कसं होतं आणि आज पंढरपूर कुठंपर्यंत आलेला आहे, विकास कसा आहे हा 100% कुठल्याही शहराला लगेच होत नाही. तुमच्या वार्डात दोन्ही उमेदवार नौके आहेत, मग याबद्दल तुमचं मत? उमेदवार दोन्ही नौके आहेत. त्यातल्या त्यात आपल्याकडे शंकर सुरवशी आणि ज्योती शिंदे ह्या महिला आणि शंकर सुरवशी जेंट्समध्ये उमेदवार दिलेले आहेत. ज्योती शिंदे यांचे मालक म्हणजे पिंटू शिंदे, अशोक शिंदे म्हणून त्यांची ओळख आहे. तर ते समाजसेवक आहेत. आता जवळजवळ 3 ते 4 वर्ष झालं त्यांच्याकडे कुठलंही पद नाही, काय नाही, तरीही ह्या भागामध्ये त्यांचं 4-5 वर्षापासून संपर्क आहे. आणि आम्ही अडचणी वगैरे आम्हाला येतात त्या आम्ही त्यांच्यामार्फत किंवा वामन तात्या माझे नगराध्यक्ष होते त्यांच्यामार्फत मालकांपर्यंत पोचवणं, त्याचबरोबर त्यांच्याकडनं ती कामं करून कशी घेता येतील ह्या पद्धतीनं त्यांच्यापर्यंत मांडून त्यांनीसुद्धा बरीचशी कामं आमची मार्गी लावलेली आहेत. हा वार्ड वामन तात्यांचा पण ओळखला जातो, ते आज उपस्थित होते, काय सांगू शकता? वामन तात्या उपस्थित होतेच. ॲक्च्युली कसं होतं त्यांचं तिकीट फिक्स होतंच, परंतु त्यांच्या शारीरिक अडचणीमुळं त्यांनी माघार घेतली. म्हणजे त्या आता त्यांचं वय जरा थोडं झालेलं आहे, त्यामुळे त्यांनी ती धावपळ तेवढी सहन त्यांना होणार नाही. त्यामुळे त्यांनी थोडं स्वतः बाजूला बसून नवीन उमेदवारांना चेहऱ्यांना संधी दिलेली आहे. काय सांगू शकाल, प्रभागात आता नवीन उमेदवार आले? उमेदवारी एकदम चांगले आहेत. उमेदवार काम करणारे उमेदवार आहेत. निम्या रात्री जरी फोन केला तर आपले पिंटू शिंदे निम्या रात्री जर हा फोन केला तर तो माणूस इथे येण्यासारखा आहे. तसेच शंकर सुरवशी आता नवीनच आला आहे प्रभागामध्ये, पण काम 1 नंबर आहे माणसाचं. कामाबाबतीत 1 नंबर आहेत माणसं. आणि आमचे आदरणीय प्रशांत परिचारक यांचं तर 1 नंबर काम आहे. आता सध्या त्याचबरोबर नगरपालिकेच्या निवडणुकीबरोबरच नगराध्यक्षपदाचं देखील निवडणूक चालू आहे, ते अतिशय महत्त्वाचे मानले जाते. काय सांगू शकाल? नगराध्यक्षपदाला श्यामलताई शिरसटच येणार. का? त्यांचं विकास कामं असं काय आहे? त्यांची कामं आहेत. ह्यांनी काय कामं केली? बालके कुटुंबाने काय काम केले मला सांगा. 12 वर्ष सत्ता त्यांच्याकडे होती. त्या 12 वर्षात शहरात भालके कुटुंबाचं वलय जास्त आहे.
ओले असू द्या पण कामं महत्वाची आहेत ना तुम्ही. बोलले हे भावनिकतेवर आहे. हां ओले हे भावनिकतेवर आहे. भावनिकतेवर ते प्रचार करतायत. ह्या निवडणुकीला आले की परत ते नॉट रिचेबल. नॉट रिचेबल होतात आणि परत पुढची जी काय कुठली निवडणूक असेल, विधानसभेची असो नगरपालिके असो, त्याला ते उगवतात. आणि भावनिकता किंवा जातीय समीकरण वगैरे ह्या गोष्टींकडे त्यांचा कल जास्त असतो. विकासावरती कधीही बोललेले नाहीत आणि म्हणजे आम्हीसुद्धा कधी ऐकलेलं नाही. आता त्यांच्या सभाबी आम्ही ऐकलेले आहेत. पण सगळ्या कशा आहेत की भावनिकता, लोकांमध्ये द्वेष निर्माण करणे, ह्या गोष्टीवर त्यांचं जास्त भर आहे. नमस्कार, मी वर्षा दत्तात्रय जाधव, राऊतमाळा, सांगोला रोड, पंढरपूर. आमच्या या भागातील ज्या काही समस्या आहेत, आता काही थोड्याफार राहिलेत, त्या पण पूर्ण करतील हीच अपेक्षा आहे. ठीक आहे. उमेदवार नौके आहेत, मग याचा कुठंतरी फरक जाणवतो? हो, फरक आहे ना. बऱ्याचदा आता काही समस्या अडीअडचणी असतील तर ते आमच्या गाठी भेटी वगैरे घेऊन जातात. तर आम्ही बोलवून घेतो, तेही स्वतः येतात. तुम्ही एक स्त्री आहे आणि सध्या नगराध्यक्षपदासाठी 2 स्त्रिया लढत आहेत. कशा प्रकारे पाहता येईल? नाही, प्रगतीच्याच मताने बघणार. म्हणजे त्यांनी कामं वगैरे केलेत, त्यांनी भरपूर केलेत कामं. पण आता इथून पुढे पण करतील चांगल्या पद्धतीने. कोण, भालके का शिरसाट? नाही, शिरसटच करतील ना, का तर त्यांना नगराध्यक्ष करायचा हे निर्णय ठाम आहे. 9 ते 2025 पर्यंत मी निष्ठावंत कार्यकर्ता वामन तात्या बनपट्टे यांचा आहे आणि राहीन. आणि तात्यांना कधीही फोन केला तर तात्या कधीही केव्हाही कुठेही भेट घेतात. मी तात्यांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. माझं शंकर श्रीरंग देवकर असं माझं नाव आहे. मी सध्या राऊतमाळ्यात राहायला आहे. माझं पहिलं घर कोर्टापाशी होतं. त्या भागामध्ये तात्यांना पूर्ण भाग मानणारा आहे. तात्या असेल तर पूर्ण भाग तात्याच्या मागं आहे. एवढंच बोलून मी भाषण संपवतो. तात्यांचं काय मत आहे? तात्यांचं वय झाल्यामुळे तात्यांनी नवीन उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. चान्स तात्या आहेत का उमेदवाराच्या पाठीमागे? भरपूर आहे. बरोबर आहे. होय, तसं त्यांनी सांगितलं, आव्हान केलंय का? आम्हाला आवाहन केले कार्यकर्त्यांना, मी आहे म्हणजे ही उमेदवार आहेत, तुम्ही यांच्या मागं राहा. एकंदरीतच आज प्रभाग आपण पाहिलं की राऊतमाळा इथं आपण आलो आहोत आणि इथंच नुकतीच प्रशांत मालकांची सभा झाली आणि या प्रचारादरम्यान आपण काही भाजपच्या कार्यकर्त्यांशी किंवा इथल्या स्थानिक नागरिकांशी संवाद साधला असता त्यांचं असं मत आहे की येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत कमळ फुलणार आणि पुन्हा एकदा भाजपची सत्ता येणार. त्याचबरोबर नगराध्यक्षपदासाठी शिरसट या येतील, तर या प्रभाग क्रमांक 18मध्ये दोन्हीही उमेदवार शंकर सुरवसे आणि ज्योती अशोक शिंदे या निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर आता ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले की वामन तात्याचा जो काही म्हणजे आदेश असेल तेच त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी आहेत. तर पाहूया काय होते ते. कॅमेरामॅन संतोष खिलारीसोबत मी सोहन जयस्वाल, सोलापूर व्हायरल, पंढरपूर.